शुभास्ते पंथानाः संतु. प्रवाह आणि प्रवास कधी थांबवता येत नाही. जन्माचा मार्ग पावलांना मृत्यूच्या पायवाटेकडे नकळत घेऊन जात असतो. पावलांचा प्रवास कुठे संपुष्टात येणार हे निश्चित झालेलं असतं. मानवी कल्पनेच्या परिघाच्या कितीतरी पलीकडे असलेल्या या ब्रह्मांडामध्ये ही पृथ्वी केवळ एक ग्रह आहे असं म्हणतात. आणि या ग्रहावर कायमचे राहण्याचा आग्रह कोणी कितीही धरला तरी दैव तसा अनुग्रह कुणावरही करीत नाही, किमान मरते माणसांवर तरी. आणि तूही मरतेच होतास. आम्ही मागे उरलेलो उर्वरित आहोत. तुझ्या वाटेवर आज न उद्या पावलं ठेवणारच आहोत. पण आता या क्षणी तू तुझ्या अंतापासून अनंताच्या प्रवासाला निघाला आहेस. या टप्प्यावर तुला शुभेच्छा देण्यासाठी आरंभलेला हा एकतर्फी संवाद. तुझ्याविषयी बोलताना तुझ्या अंतापासून प्रारंभ करावा की आरंभापासून अंतापर्यंत यावं असा प्रश्न पडला आहे. कुठूनही सुरुवात केली तरी शेवटापर्यंत यावेच लागते. तुझ्या कहाणीला मध्यंतर नाहीये. स्वराज्याची पहिली राजधानी असलेल्या राजगडाच्या पायथ्याशी असलेलं गुंजवणं तुझं जन्मगाव. जगत व्यवहाराच्या वावटळीतून उगवत्या सूर्याकडे पाहण्याच्या प्रयत्नात असलेल्या पहिल्या पिढीचा तो आशेचा किरण. थोरल्याचा थोरला मुलगा म्हणून तुझ्याकडे दादा पण आपसुकच चालत आलेलं आणि मोठेपणाचा थोरलेपणाचा हा भार तू शेवटपर्यंत वाहूनही नेलंस. वातावरणात टिकून राहायचे असले तर त्या वातावरणाशी आणि तेही मनापासून जुळवून घ्यायचे कसब तुझ्यात जात्याच आलेलं असावं. तू ज्या समूहात असायचास त्याच समूहाचा तू अविभाज्य भाग वाटायचास आणि यातच तुझ्या अजातशत्रुत्वाचं रहस्य समावलेलं असावं. गावच्या मातेतून साहजिकच येणारा खोडकरपणा व्रात्यपणा तुझ्यात पुरेपूर भरलेला होता. पण थट्टा करताना सौहार्दाला तू कधीही बट्टा लागू दिला नाहीस. तुझ्या गोकुळात तू केलेल्या लीलांचं वर्णन तुझी भावंड करतात तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी त्यांच्या बालपणी काही धमाल ओढून दिली असेल याची कल्पना यावी. तू या काळात अनुभव आणि माणसं अशी दुहेरी संपत्ती जमवून ठेवलीस. गाव सोडून शहरात आलास तेव्हा तुझं व्यक्तिमत्व बाहेरून बदलून गेलं, पण आतून तू गावातला संतोषच राहिलास. शेवटी माणूस जिथे त्याचा शेर असतो तिथेच जातो आणि स्थिरावतो असं म्हणतात. सेक्रेटरी डिपार्टमेंट, शेअर्स यांसारख्या विषयाचा अभ्यास तू अगदी नेटानं केलास आणि या विषयात लायन्स शेअर मिळवत राहिलास. इंग्रजी भाषेत असलेले तदानुषंगिक कायदे नियम तू लिलय आत्मसात केलेस आणि एका मोठ्या व्यावसायिक कंपनीच्या व्यवस्थापनाचा तू महत्त्वाचा घटक बनलास. ही खूप मोठी झेप होती. अर्थात ही झेप घेण्यासाठी तू झोप विसरून झटत होतास हेही खरंच आहे. व्यावहारिक जग आणि त्यातल्या त्यात कॉर्पोरेट जग तसं व्यक्तीची कसोटी पाहणारं जग समजलं जातं. यात जोखमीचे आणि कोट्यवधी रुपयांचे आर्थिक व्यवहार अंतर्भूत असतात. स्पर्धा असते आणि धोकाही. तुझ्यासारख्या अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासपात्र सहकारी लाभणं हे संबंधित उद्योग संस्थेचं भाग्यच म्हणावं अशी परिस्थिती होती. तुझ्या कार्यकुशलतेमुळेच तुझे नाव कित्येक कंपन्यांमध्ये डिरेक्टर म्हणून झळकत होतं. गुंजवण्याच्या आभाळातून कधी काळी एखादं हेलिकॉप्टर उडत गेलेलं तू लहानपणी पाहिलंही असशील, पण तशाच हेलिकॉप्टरमधून तू कामासाठी प्रवास करशील हे तुझ्याही कधी स्वप्नात आलं नसावं. पण या गोष्टीचा बडेजाव तू कधी मिरवला नाहीस. एखाद्या एसटी बसमधून उतरून माणूस जसा पायी घरी निघतो तशी तुझी तरा. कामाच्या ठिकाणी हलकं फुलकं वातावरण तयार करण्यात तुझा हातखंडा. एखाद्याच्या नावाचा भलताच उच्चार करून त्याला आणि इतरांना हसवण्यात तुझा हात कुणी धरेल असं नव्हतं. घरच्या आघाडीवर नांगरधारी शेतकरी, गुराखी, काष्ट कारागीर, बांधकाम कारागीर, वीज तंत्रज्ञ, ध्वनिवर्धक यंत्रणा, मंडप, वाहन आणि इतर यंत्रांची दुरुस्ती इत्यादी अनेक कामांसाठी इतर कुणी नसलं तरीही काम अडून राहायचं नाही. किंबहुना अडलेलं काम केवळ तूच करू शकायचास. भजनात तबलजीला एक तात्पुरता का होईना पण तो उत्तम पर्याय होतास. वर्तमानपत्रातील शब्दकोडी सोडवण्यात तुझा हातखंडा इतका झाला होता की तू पुढे जाऊन शब्दकोडी तयार करू शकला असतास. 4 चाकी वाहन खरेदी करून ते थेट घरापर्यंत आणणं यात काही आश्चर्य नाही. पण 4 चाकी वाहन पूर्वी कधीही चालवलेलं नसलं तर ही गोष्ट मोठी आश्चर्यकारच म्हटली पाहिजे, नाही का? संतोष, तू जसा सामान्य लोकांना भेटायचास तसा अगदी सहज मोठमोठ्या राजकारणी, व्यावसायिक लोकांनाही जाऊन भिडायचास. भारतातल्या जवळपास सर्वच राज्यात
तू मालकाचा प्रतिनिधी म्हणून कामे करून आलेला आहेस. कुटुंबाच्या आर्थिक, धार्मिक, राजकीय, सामाजिक, वैद्यकीय इत्यादी इत्यादी आनंदाच्या, दुःखाच्या, आव्हानाच्या काळात तू सदैव पुढे राहिलास. एक भक्कम आधार बनलास. दरवर्षी एक मुक्काम चालणं, अशा पद्धतीनं तू पंढरीची वाट ज्ञानोबारायांच्या साक्षीनं दिंडीत चाललेला आहेस हे अनेकांना ठाऊक नसेल. इतरांना त्यांच्याही आणि इतरांच्याही नकळत कोणताही गाजावाजा न करता जमेल तशी तू मदत करायचास. तू अनेकदा आर्थिक संकटात सापडलास, पण त्याची झळ तू कुणालाही लागू दिली नाहीस. कोरोना काळात तू चक्क मोफत मास्क शिवण्याचा उद्योग आरंभला होता हे अनेकांच्या स्मरणात आहे अजूनही. पण समाजसेवक म्हणून तू कोणताही मुखवटा कधी घातलेला दिसला नाही. तुला विनोदाची खूप चांगली जाण तर होतीच, पण चांगल्या विनोदाला दिलखुलास हसून दाद देण्याची तुझी पद्धत अत्यंत छान होती. काही असलं तरी घरात काहीही कमी न पडू देण्याचा तुझा शिरस्ता असे. आई वडिलांच्या उतारवयात गावात मोठं घर उभं करताना तुझी आर्थिक दमछाक झालीच, पण आई वडिलांना जाता जाता उत्तम निवासस्थान असावं ही तुझी कल्पनाच व्यवहार नसली तरी भारी होती, कारण तू व्यवहाराच्या पलीकडे पाहणारा माणूस होतास. मुली आणि बाप यांचं नातं कसं असावं ते तुझ्याकडून समजायचं. रक्ताच्या नातेसंबंधांच्या व्यवहाराच्या मार्गांनी आयुष्यात आलेली सर्व माणसं तू आपली मानलीस. अगदी कुणाच्याही घरी, अगदी स्वयंपाकघरापर्यंत तुझा मुक्त संचार असायचा. दादा, मामा, काका, मित्र, सखा या दोनाक्षरी नात्यात तू जितका खोलून दिसलास आणि वावरलास, मुलगा, वडील, साहेब, जावई, मेहुणा यांसारख्या 3 अक्षरी भूमिकात तू तेवढाच कर्तव्यदक्ष होतास. पण जीवलग या 4 अक्षरी नात्याला मात्र तू नेहमीच जागत राहिलास आणि जगन्मित्र म्हणून जगत राहिलास. आई, वडील, बहीण, जेवाभावाचे लोक आणि स्वतःच्याही आजारपणात तू डगमगला नाहीस. पण ज्या मुलांना झाड धरून उभं असतं, ती मुळंच उखडून गेल्यावर झाडाच्या पायांखालची जमीन काहीशी सैरभैर होतेच. तूही याला अपवाद ठरला नाहीस. पण संतोष नावाचं झाड असं एकाएकी उन्मळून पडण्यासारखं अजिबातच नव्हतं. कुठून कुठलं वादळ कसं उठलं अचानक आणि झाड कायमचं कोसळलं हे अजूनही उमगलेलं नाही कुणाला. जाण्याआधी तू सगळ्यांची व्यवस्था लावून द्यायला विसरला नाहीस. आपल्या धर्मात तारीख नव्हे तर तिथीप्रमाणे म्हणतात. तुझ्या या स्मरणाला पुण्यस्मरण म्हणण्याची वेळ फार लवकर आली. पण ईश्वर इच्छा बलियसी. कुणी प्रवासाला निघालं की तुझा मार्ग शुभ हो असं म्हणतात. यातील संतू म्हणजे असो अशा अर्थाचं. पण तुला आम्ही संतू म्हणत असू, तोच श्लेष साधून आम्ही सर्वच जण म्हणतो आहोत, शुभास्ते पंथानः संतू, शुभास्ते पंथानः संतू.